नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे विनोद. मी पोलीस खात्यामध्ये काम करतो आणि आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यामध्ये घडलेला जो भयानक प्रसंग सांगणार आहे तो साधारणतः 2 वर्षापूर्वी माझ्यासोबत घडून गेलेला आहे. पण तो प्रसंग आज जरी मला आठवला तरी माझ्या अंगावर शहारा आल्याशिवाय राहत नाही. तसं मी पोलीस खात्यामध्ये काम करत असल्यापासून बऱ्याचशा विचित्र केसेस बघितल्या होत्या, पण ही केस मात्र सगळ्यांपेक्षा वेगळी होती आणि तीच केस मी आज तुम्हाला एकदम सविस्तरपणे सांगणार आहे. 2 वर्षापूर्वीची गोष्ट. माझी बदली जळगावमधल्या एका गावामध्ये झालेली होती. तसा तो एक ग्रामीण विभाग होता आणि त्या गावामध्ये एक ग्रामीण पोलीस स्टेशन होतं आणि तिथंच माझी बदली झालेली होती. तसं बदली झाल्यानंतर मी त्या गावातल्या त्या ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये कामासाठी रुजू झालो. राहण्यासाठी मला पोलीस क्वार्टरची सोय पण होती. त्या दिवशी संध्याकाळी मी त्या गावामध्ये पोचलो. त्या दिवशी रात्री मी फक्त आराम केला, कारण दुसऱ्या दिवशीपासून मला माझी ड्युटी जॉईन करायची होती. आता दुसऱ्या दिवशी सकाळी मी माझं सगळं आवरून पोलीस स्टेशनमध्ये हजर झालो. तो पहिला दिवस असल्यामुळं मी फक्त स्टेशनचा चार्ज घेतला आणि त्यानंतर मी सिव्हिल ड्रेसमध्येच त्या गावामध्ये सगळीकडे फेरफटका मारायला गेलो आणि मला त्या पहिल्या दिवशी गावातली सगळी माहिती घ्यायची होती. म्हणून मी आता गावात सगळीकडे फेरफटका मारला. गावाच्या आजूबाजूला मोठमोठे डोंगर होते आणि गावाच्या बाहेरच्या बाजूनेच एक मोठी नदी पण वाहत होती. मी आता हळूच गावातल्या त्या छोट्या वाटेने त्या नदीकडे निघालो. ती मला वाटतं संध्याकाळी 5:30-6ची वेळ होती आणि त्यावेळी नदीकडचा तो रस्ता एकदम सामसूम होता. थोड्याच वेळात नदीपात्राची उतरण लागली. तसा मी हळूहळू त्या उतरणीवरून खाली उतरायला लागलो. मी तिथंच नदीच्या किनाऱ्यावरच एका दगडावर बसलो आणि आता मी तिथंच असा निवांत बसून सगळ्या सभोवतालच्या वातावरणाचा आनंद घेत होतो. तेवढ्यात मला डाव्या बाजूला एक विचित्र गोष्ट दिसली. मी जिथे बसलेलो तिथून डाव्या बाजूला मला एक शेत दिसत होतं आणि त्या शेतात मला एक विचित्र आकृती दिसली. तसं ते शेत माझ्यापासून बरंचसं लांब होतं, त्यामुळं मला ते काही स्पष्ट दिसलं नाही, पण मला असं जाणवत होतं की ती आकृती माझ्याकडे बघत होती. मी बराच वेळ नीट निरखून बघायचा प्रयत्न केला, पण ते नक्की काय होतं ते मला समजलंच नाही आणि थोड्याच वेळात ते अचानक कुठंतरी गायब झालं. तसं मी माझ्या मनाची समजूत घातली की मला कदाचित भास वगैरे झाला असेल किंवा तिथे एखादा प्राणी वगैरे असेल, म्हणून मी त्या गोष्टीचा फारसा विचार केला नाही आणि मी पुन्हा माझ्या क्वार्टरवर गेलो. रात्रीचं जेवण करून मी पुन्हा झोपलो. त्या रात्री मला खूपच गाढ झोप लागली, पण अचानक मध्यरात्री मी घामाघूम होऊन एकदम दचकून उठलो, कारण मला एक खूपच भयानक स्वप्न पडलेलं होतं. त्या स्वप्नामध्ये मला दिसलं की मी संध्याकाळी नदीच्या बाजूला ज्या दगडावर बसलेलो होतो मी त्याच ठिकाणी बसलेलो होतो आणि त्यावेळी मला माझ्या पाठीमागून कुणीतरी रडतंय असा आवाज आला. म्हणून मी दचकून पाठीमागं वळून बघितलं. त्यावेळी मला एक बाई दिसली. ती खाली बसून हुंदके देऊन देऊन रडत होती. तसं मी त्या बाईला विचारलं, मावशी काय झाले तुम्हाला? तशी ती बाई फक्त मला एवढंच म्हणाली, साहेब मला न्याय द्या, मला साप नव्हता चावला, माझा खून झाला आहे. असं म्हणून ती बाई एवढ्या जोराने किंचाळली की मी पण घाबरून दचकून अंथरुणामध्ये उठून बसलो. थोडा वेळ मी तसाच अंथरुणामध्ये पडलेलो होतो, पण मला झोप काही येत नव्हती. पण मी पुन्हा विचार केला की मला जे पडलं होतं ते स्वप्नच होतं, त्याचा एवढा काही विचार करायचा, स्वप्नात माणसाला काही दिसतं. असा विचार करून मी एक अर्ध्या पाऊण तासानं झोपायचा प्रयत्न करायला लागलो आणि पुन्हा मला झोप लागली. आता 2-3 दिवस पुन्हा असेच गेले आणि 2-3 दिवसानंतर मी झोपेत असताना मला मध्यरात्री तेच स्वप्न पडलं जे मला 2-3 दिवसापूर्वी पडलेलं होतं. म्हणजे त्या स्वप्नामध्ये पण मला तीच बाई दिसली आणि त्यावेळी पण तिनं मला हेच सांगितलं की तिचा मृत्यू साप चावून झालेला नव्हता, तर तिचा खून झालेला होता. आता त्या दिवशी मला दुसऱ्या वेळी हे स्वप्न पडलं, त्यावेळी मात्र मी चांगलाच घाबरलो. मी घामेघूम होऊन अंथरुणामध्ये उठून बसलो आणि त्या दिवशी मला ते थोडंसं विचित्रच वाटलं, कारण एकच स्वप्न जशास तसं मला दुसऱ्या वेळी पडलेलं होतं. हे सगळ्यामागं काय कारण होतं तेच मला कळत नव्हतं. पुन्हा माझ्या मनाला वाटलं की कदाचित माझा पेशाच असला आहे. या पेशामध्ये मला बऱ्याचशा विचित्र केसेस हँडल करावेत लागतात, त्यामुळे कदाचित मला हे स्वप्न पडलं असेल अशी मी समजूत घातली आणि मी पुन्हा झोपलो. त्यानंतर पुन्हा 1-2 दिवस असेच गेले आणि पुन्हा ती तिसरी रात्र. त्या दिवशी मला अजून एक विचित्र स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये मला दिसलं की मी नदीच्या बाजूला बसलेलो होतो. मी नेहमीप्रमाणे वळून बघितलं, त्यावेळी मला तीच बाई दिसली, पण त्या दिवशी तिच्या चेहऱ्यावर पदर नव्हता. तिचा चेहरा त्या दिवशी मला एकदम स्पष्ट दिसला आणि त्या दिवशी मी तिला विचारलं, मावशी तुमचं नाव काय? तसं तिनं सांगितलं की माझं नाव नीला.
आणि त्यानंतर तिची ती नेहमीचीच वाक्य. ती म्हणाली, साहेब, माझा मृत्यू साप चावून नाही झाला, माझा खून झाला आहे, मला न्याय द्या, असं ती म्हणाली. आणि तिचा चेहरा अचानकच एकदम विद्रूप झाला आणि ती एवढी विचित्रपणे किंचाळली की मी दचकून पुन्हा अंथरुणामध्ये उठून बसलो. आता मला हे सेम स्वप्न पडायची तिसरी वेळ होती. त्यावेळी मला जाणवलं की या स्वप्नामागे नक्कीच काहीतरी होतं. कुणीतरी मला काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होतं. खरं तर माझा असल्या गोष्टींवर अजिबात विश्वास नव्हता आणि भूत प्रेत असल्या गोष्टींना तर मी अजिबात मानत नव्हतो. पण मला बॅक टू बॅक 3 वेळा एकच स्वप्न रिपीट पडल्यामुळं मला वाटायला लागलं की याच्यामागं काहीतरी क्लू होता. आणि मी दुसऱ्या दिवशी त्याचा शोध घ्यायचं ठरवलं आणि मी पुन्हा झोपलो. दुसऱ्या दिवशी मी सकाळी लवकर उठलो आणि मी लवकरच पोलीस स्टेशनवर गेलो. आणि तिथे गेल्या गेल्या मी हवालदारांना मागच्या सगळ्या ज्या क्लोज झालेल्या केसेसच्या फाईल्स होत्या त्या सगळ्या मला आणून द्यायला सांगितल्या. तसं एका हवालदाराने एक मोठा फाईलचा गट्टा माझ्यासमोर आणून ठेवला आणि मी एका पाठोपाठ एक प्रत्येक फाईल चाळायला लागलो. त्या सगळ्या फाईल्स क्लोज झालेल्या केसेसच्या होत्या, कारण चालू केसेसच्या सगळ्या फाईल मी रोजच बघत होतो. आता त्या सगळ्या फाईल्स चाळण्यामध्ये माझा बराचसा वेळ गेला. संध्याकाळचे 4:30-5 वाजत आलेले होते. अजून पण 2-3 फाईल्स राहिलेल्याच होत्या. माझी आता घरी जायची वेळ झालेली होती. पण पुन्हा माझ्या मनात विचार आला की आता या 2-3 फाईल्स कशाला ठेवायच्या, म्हणून मी आता त्या सगळ्या फाईल्स चाळायचं ठरवलं. पण जशी मी ती शेवटची फाईल हातात घेतली आणि त्याचं पहिलं पान उघडलं, तसा आतला फोटो बघून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण त्या फाईलमध्ये ज्या महिलेचा फोटो होता ती तीच महिला होती जी मला काल स्वप्नामध्ये दिसलेली होती. तसं मात्र माझं डोकं एकदम चक्रावलं. माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. मी आता त्या महिलेची सगळी माहिती बघायला लागलो आणि ज्यावेळी मी त्या महिलेचं नाव बघितलं त्यावेळी मला एक दुसरा धक्का बसला. त्या महिलेचं नाव होतं नीला आणि काल मला स्वप्नात त्या महिलेनं पण तिचं नाव नीलाच सांगितलं होतं. तसं मात्र माझ्या अंगाला कंप सुटला. माझं शरीर भीतीनं थरथर कापायला लागलं, कारण असं काही अनपेक्षित माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच घडत होतं. मी त्या महिलेची सगळी माहिती वाचायला लागलो, तिच्या केसचा अभ्यास करायला लागलो आणि त्यावेळी माझ्या लक्षात आलं की या महिलेचा मृत्यू 2 वर्षापूर्वी झालेला आहे. आणि हे वाचून मात्र माझ्या अंगातलं होतं नव्हतं ते पण अवसान गळालं, कारण ती एक मृत महिला होती. पण ती मृत्यूनंतर पण माझ्या स्वप्नात येऊन मला काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होती आणि ही गोष्ट पचवणं माझ्यासाठी खूपच अवघड होतं. मी आता त्या केसची फाईल एकदम व्यवस्थित वाचली आणि त्या फाईलमध्ये सरळ सरळ लिहिलेलं होतं की त्या महिलेचा शेतामध्ये साप चावून मृत्यू झालेला होता आणि त्यामुळे ती फाईल क्लोज करून टाकलेली होती. पण ती महिला स्वप्नामध्ये मला येऊन सांगत होती की तिचा मृत्यू साप चावून झालेला नव्हता, तिचा खून झालेला होता. आता ती एवढं मला स्वप्नात येऊन सांगते म्हणजे त्याच्यामागे काहीतरी सत्य होतं, काहीतरी रहस्य होतं आणि त्याचाच मला शोध घ्यायचा होता. पण आता त्या महिलेचा खून केला कुणी आणि आपण बिना पुराव्याचं कुणाला ताब्यात पण घेऊ शकत नव्हतो. त्यामुळं मला आता या केसची थोडीशी वेगळ्या पद्धतीनं स्टडी करावी लागणार होती. म्हणून मी आता ती फाईल माझ्या घरी घेऊन गेलो. त्या रात्री मी त्या फाईलचा चांगला अभ्यास केला आणि दुसऱ्याच दिवशी मी ती फाईल पुन्हा ओपन करून त्याचं इन्व्हेस्टिगेशन करायचं ठरवलं. दुसऱ्या दिवशी सकाळी मी पोलीस स्टेशनवर गेलो आणि पोलीस स्टेशनवरून मी नदीच्या बाजूला ज्या दगडावर जाऊन बसायचो त्या दगडाजवळ गेलो, कारण मला स्वप्नात तिथंच ती बाई दिसायची आणि त्यामुळं मला वाटत होतं की आता त्या दगडाजवळच मला काहीतरी क्लू मिळेल. आणि मी आता त्या दगडाजवळ जाऊन उभा राहिलो आणि मी आजूबाजूचं सगळं निरीक्षण करायला लागलो. आणि मी ज्यावेळी पहिल्यांदा इथं आलेलो होतो त्यावेळी मला डाव्या बाजूच्या शेतामध्ये काहीतरी विचित्र दिसलेलं होतं. तसं माझ्या मनात विचार आला की त्या डाव्या बाजूच्या शेतामध्ये जाऊन तिथं आपल्याला काय मिळते का याचा शोध घ्यावा. आणि मी हळूहळू चालत त्या डाव्या बाजूच्या शेताकडे निघालो. एक 10 मिनिटात मी त्या शेतामध्ये जाऊन पोचलो. त्यावेळी मला दिसलं की त्या शेतामध्ये एक बाई काहीतरी काम करत होती. तसं मला वाटलं की त्या बाईजवळच जाऊन आता सगळी विचारपूस करावी आणि मी आता त्या शेतामध्ये काम करणाऱ्या त्या बाईच्या पाठीमागे जाऊन उभा राहिलो आणि मी तिला हाक मारली, ओ मावशी. तसं त्या बाईनं दचकून माझ्याकडे वळून बघितलं. आता तिनं ज्यावेळी माझ्याकडे बघितलं त्यावेळी तिचा चेहरा काही मला दिसला नाही, कारण त्या गावामध्ये पूर्ण चेहरा झाकून पदर घ्यायची प्रथा होती. तसं मी त्या बाईला विचारलं, मावशी, मला तुमची मदत पाहिजे. असं म्हणून मी माझ्या खिशामध्ये हात घालून नीलाचा तो फोटो बाहेर काढला आणि त्या मावशीसमोर धरला आणि मी त्या मावशीला विचारलं, मावशी, या बाईला ओळखता का तुम्ही? तशी तिनं होकारात ती मान हलवली आणि ती म्हणाली, हो, मी चांगलं ओळखते हिला. ही नीला आहे, आमच्याच गावातली. बिचारी खूपच गरीब होती, पण 2 वर्षापूर्वी ती हे जग सोडून गेली. तसं मी त्या बाईला विचारायला लागलो,
अहो मावशी, पण तिच्याबरोबर नेमकं काय झालं होतं? सगळे तर म्हणतात की तिचा साप चावून मृत्यू झाला. तसं ती बाई मला सांगायला लागली. अहो साहेब, लोक म्हणतात तसं, पण तिचा खून झालाय बघा. तसं मी त्या मावशीला विचारलं, पण तुम्हाला कसं माहिती? तसं ती मला सांगायला लागली. ती म्हणाली, साहेब, लग्न झाल्यापासूनच तिच्या सासरचे लोक तिचे खूपच हाल करायचे. त्यातल्या त्यात तिचा नवरा आणि तिची सासू. ते तिला माहेरवरून सारखे पैसे आणायसाठी तगादा लावायचे आणि त्यासाठी तिचा जाच करायचे. पण तिच्या माहेरची परिस्थिती पण खूपच गरीब होती आणि ते सारख्या यांच्या मागण्या पूर्ण करू शकत नव्हते. आणि ज्यावेळी तिचा मृत्यू झाला त्याच्या 2 दिवस आधीच तिच्या माहेरचे लोक तिच्या सासरी आलेले होते आणि त्यांनी हात जोडून तिच्या नवऱ्याला आणि तिच्या सासूला सांगितलं होतं की आम्ही तुमच्या मागण्या आता पूर्ण करू शकत नाही. आणि त्यानंतर 2च दिवसात त्या स्त्रीचा मृत्यू झाला. यात तुम्हाला काहीतरी चुकीचं वाटत नाही का? तसं मी पण होकारार्थी म्हणालो. त्यानंतर मी त्या मावशीला म्हणालो, मावशी, तुम्ही म्हणताय ते ठीक आहे. समजा त्या बाईचा खून झालेला आहे, पण तिच्या आरोपींना शिक्षा देण्यासाठी काहीतरी पुरावा पाहिजेच ना. आणि तुम्ही पण असं ठामपणे कसं सांगू शकता की त्या बाईचा खूनच झाला आहे म्हणून? तशी ती मावशी काही न बोलता फक्त उभी राहिली आणि ती मला म्हणाली, या माझ्या पाठीमागं. तसं मी गुपचूपपणे तिच्या पाठीमागे चालायला लागलो आणि आम्ही हळूहळू चालत एका मोठ्या झाडाजवळ गेलो आणि तिनं त्या झाडाच्या खोडाकडे बोट करून मला काहीतरी दाखवलं. मी आता तिथे गेलो त्यावेळी मला तिथे एक बाटली सापडली. त्या बाटलीवर पॉयझन असं लिहिलेलं होतं, म्हणजे त्या बाटलीत विष होतं. तसं माझ्या लक्षात आलं की ही बाटली एक मोठा पुरावा बनू शकते, कारण याच्यावर ज्या काही फिंगरप्रिंट असतील त्याद्वारे आपण तिच्या आरोपींना पकडू शकतो. असा विचार करून मी अलगदपणे ती बाटली रुमालाने हळुवारपणे उचलली आणि तशीच माझ्या खिशामध्ये ठेवली. आणि त्यानंतर मी परत जाण्यासाठी जसं माघारी वळून बघितलं तशी ती माझ्या पाठीमागची बाई अचानक कुठंतरी नाहीशी झालेली होती. तसं मी मोठ्याने मावशी म्हणून हाक मारायला लागलो, पण ती कुठंच दिसत नव्हती. एका 2-3 सेकंदाच्या कालावधीमध्येच ती कुठंतरी गायब झाली. मला हे थोडंसं विचित्रच वाटलं. एवढ्या कमी वेळामध्ये ती बाई कुठे गेली असेल? मी रस्त्याने लांबवर बघितलं तर ती मला रस्त्याने पण कुठंच दिसली नाही. मी आता गुपचूपपणे तिथून बाहेर पडलो आणि पुन्हा माझ्या क्वार्टरवर निघून गेलो. आता दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळी मी माझ्यासोबत सापडलेली ती बाटली पुढच्या इन्व्हेस्टिगेशनसाठी पाठवली. त्या बाटलीवर आम्हाला 2 व्यक्तींच्या फिंगरप्रिंट दिसले आणि आता त्या फिंगरप्रिंट मॅच करण्यासाठी मी त्या बाईच्या म्हणजे नीला नावाच्या बाईच्या घरी गेलो. काल मला त्या शेतातल्या बाईनं सांगितलं होतं की तिची सासू आणि तिचा नवरा तिचे खूप हाल करायचे. त्यामुळे आता माझा संशय पहिला तिच्या नवऱ्यावर आणि तिच्या सासूवर होता. मी आता डायरेक्ट नीलाच्या घरी गेलो आणि नीलाच्या सासूला आणि नवऱ्याला चौकशीसाठी पोलीस स्टेशनमध्ये बोलावलं. आता 2 वर्षानंतर अचानक पोलीस स्टेशनमध्ये त्यांना बोलावल्यामुळं ते थोडेसे भांबावले, पण सरकारी काम असल्यामुळं ते नाही म्हणू शकले नाहीत आणि ते पोलीस स्टेशनवर हजर झाले. त्यावेळी मी त्या दोघांच्या पण फिंगरप्रिंट घेतल्या आणि त्यांना घरी जायला सांगितलं. आणि त्यानंतर थोड्याच दिवसात फिंगरप्रिंटचे रिपोर्ट आले आणि त्यावेळी माझ्या लक्षात आलं की नीलाच्या सासूच्या आणि नीलाच्या नवऱ्याच्या फिंगरप्रिंट या त्या पॉयझनवरच्या बॉटलवरच्या फिंगरप्रिंटशी एकदम हुबेहूब मॅच झालेल्या होत्या. याचा अर्थ हाच होता की नीलाच्या सासूने आणि नवऱ्यानेच हे सगळं केलेलं होतं. पण याचा माझ्याकडे कोणताच ठोस पुरावा नव्हता. त्यावेळी मी नीलाच्या सासूला आणि तिच्या नवऱ्याला अटक केलं. ज्यावेळी मी त्यांना कस्टडीमध्ये घेतलं त्यावेळी त्यांनी या सगळ्या गोष्टी धुडकावून लावल्या. पण ज्यावेळी आम्ही आमचा पोलिसी खाक्या दाखवला त्यावेळी मात्र ते पोपटासारखे बोलायला लागले. आणि त्यावेळी नीलाच्या सासूने आणि नवऱ्याने मान्य केलं की त्यांनीच हे सगळं केलेलं होतं. त्या दोघांनी त्यावेळी मला स्पष्ट सांगितलं की नीलाच्या माहेरकडच्यांनी त्यांना पैसे देण्यासाठी नकार दिला. त्यावेळी त्यांनी ठरवलं की नीलाला आता जिवंत ठेवायचं नाही आणि तिला गोड बोलून ते शेतामध्ये घेऊन गेले आणि तिथंच नीलाला विष पाजलं. त्यामुळं नीलाचा मृत्यू झाला. आणि त्यावेळी त्यांनी गावामध्ये अफवा उठवली की नीलाला साप चावला. पोलिसांनी पण साप चावून नीलाचा मृत्यू झाला आहे अशी फाईल बनवून ती फाईल क्लोज करून टाकली. त्या दिवशी आम्हाला खरे आरोपी सापडले होते. पण ही घटना घडल्यापासून मात्र मी भूत, प्रेत, पॉझिटिव्ह एनर्जी, निगेटिव्ह एनर्जी अशा गोष्टींवर विश्वास ठेवायला लागलो. आणि आज ही घटना घडून एवढे दिवस झालेले असूनसुद्धा आज जरी घटना ती मला आठवली तरी माझ्या अंगावर शहारा आल्याशिवाय राहत नाही.